अनेक शेतकऱ्यांनी आजही सोयाबीन राखून ठेवलेलं आहे. त्यांना अजूनही अपेक्षा आहे की चांगला बाजारभाव येईल. तर काही शेतकरी टप्प्याटप्प्यानं किंवा जशी आवश्यकता लागेल त्या पद्धतीनं विक्री करतात. आता मे महिन्यामध्ये तुम्हाला सोयाबीनची विक्री करायची असेल तर बाजारभाव काय मिळतील? ते 5,000च्या पुढे जातील का? हमी भावाच्या पुढे जातील का? तर उत्तर आहे होय. सोयाबीन मे महिन्यात हमी भावाचा टप्पा ओलांडतील आणि तो बाजारभाव कसे राहतील, संपूर्ण एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाचा कल कसा राहिला, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 29 एप्रिल 2026. सोयाबीनचे पुढच्या महिन्याचे म्हणजे मे महिन्याचे संभाव्य बाजारभाव आणि त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. सुरुवातीला जे आपण बघणार आहोत 2 टप्प्यांमध्ये. पहिला भाग आहे की मागच्या महिन्याच्या तुलनेत म्हणजे मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये काय बदल झाले, ट्रेंड वाढते आहे घटते आहेत, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या अपेक्षित प्रश्नाचं उत्तर की बाजारभाव कसे राहतील. माझ्यासमोर मार्च आणि एप्रिलची तुलना आहे. एकूणच मी सगळ्या महाराष्ट्राचं तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षाच्या तुलनेत म्हणजे मागच्या एप्रिलच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये सोयाबीनचे बाजारभाव 25 ते 30% वाढलेले आहेत प्रत्येक बाजार समित्यांमध्ये. आणि मागच्या मार्चच्या तुलनेत म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये जे बाजारभाव आहेत ते साधारण अनेक ठिकाणी 1.5 ते 6% वाढलेले आहेत. थोडक्यात दोन्ही बाजूनं वाढीचा ट्रेंड आहे. आता आपण बघूया. अहिल्यानगरला 5,337 झाले, 1.5% वाढ, 25% वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत. अकोला बाजारात 5,466 झाले, इथे 3% वाढ आहे. अमरावती बाजारामध्ये 3% वाढ आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ. अमरावती बाजारात झाले 5,255, मागच्या महिन्याच्या तुलनेत साधारण 2.7% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 26% वाढ आहे. बीडमध्ये 5,227 झालेत, मागच्या महिन्याच्या तुलनेत 3% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 26%. आता मी महत्त्वाच्या शहरांची फक्त किंवा जिल्ह्यांचं वाचून दाखवतो म्हणजे वेळ जाणार नाही. भंडारामध्ये 4,500, बुलढाणामध्ये 5,446. हे एप्रिलचे सरासरी बाजारभाव काय होते जिल्हा वाईज ते सांगतो आहे. बुलढाण्यामध्ये झाले 38% वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत. छत्रपती संभाजीनगरला मागच्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढ झाली आणि आता जे बाजारभाव होते एप्रिलपर्यंतचे 5,254. धाराशिवमध्ये 5,352 बाजारभाव राहिले सरासरी, मागच्या वर्षीच्या तुलनेत 25% वाढ झालेली आहे. धुळ्यामध्ये जे बाजारभाव आहे 4,700 राहिलेले आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत 19% वाढ आहे. जालन्यामध्ये 5,412, मागच्या महिन्याच्या तुलनेत 2%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 26%. लातूरमध्ये 5,597 किंवा 5,600 राहिले, मार्चच्या तुलनेत 3% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल जी वाढ झाली आहे ती 26.9 म्हणजे 27%. नागपूरमध्ये 26% वाढ आहे. नंदुरबारमध्ये 23% वाढ आहे. लातूरमध्ये नाशिकमध्ये 28% वाढ आहे. नाशिकला 5,556 बाजारभाव राहिले, हे मागच्या वर्षाच्या तुलनेतली वाढ सांगतोय. पुण्यामध्ये 27% वाढ आहे, सांगलीमध्ये 33%, सोलापूरमध्ये 32%, वर्ध्यामध्ये 25%, यवतमाळमध्ये 26% आणि वाशिममध्ये 29%. वाशिमचे बाजारभाव 5,500, वर्ध्याचे 4,550, यवतमाळचे 5,232, 26% वाढ आहे. आणि सोलापूरला 5,578 असे बाजारभाव राहिले आणि मागच्या वर्षीची तुलना या पद्धतीची आहे. थोडक्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये बाजारभाव वाढले आणि मार्चच्या तुलनेतसुद्धा बाजारभाव वाढले, वाढीचा ट्रेंड आहे. आता कृषी विभागाचा जो स्मार्ट प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्ष आहे. त्याच्या तज्ज्ञांनी जो सल्ला दिलेला आहे किंवा संभाव्य बाजारभाव काय जाहीर केलेत ते आपण त्यांच्याच हवाल्यानं मी तुम्हाला सांगतो. सध्या सोयाबीनची काय परिस्थिती आहे, युद्धाचे आणि एकूणच लागवडीचे उत्पादनाचे काय परिस्थिती हे त्याच्यावर कळतं. सन 24-25 मध्ये हे मी तुम्हाला मागे सांगितले, परत ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो.
सोयाबीन तेलाच्या आयातीत वाढ झालेली होती. 25-26च्या अंदाजानुसार आयातीमध्ये मात्र 22% घट दिसून आली. आता हा एप्रिलचा ताजा रिपोर्ट आहे. अमेरिकन कृषी विभागाने जो अहवाल देतात त्यानुसार 25-26साठी जागतिक उत्पादनाचा अंदाज 4274 लाख टन इतका आहे. तो मागच्या वर्षा इतकाच आहे साधारण. हा पण ताजा स्रोत आहे. मागच्या वर्षी होता 4282. आता या वर्षी आहे 4274. थोडीशी घट झाली पण अंदाज तेवढाच आहे. आता याचा परिणाम पुढच्या सोयाबीनच्या याच्यावर होऊ शकतो ते पण तुम्ही नमूद करा. आता बाजारात सोयाबीनची आवक जी आहे ती नोव्हेंबर 25पासून कमी होत असल्याचं दिसतं आहे. दुसऱ्या बाजूला सोयाबीनचे हमीभाव केंद्र तिथेही अनेकांनी दिली, पण मधल्या काळामध्ये त्याच्यावर काही अडचणी आल्यामुळे अनेक जण खाजगी बाजारामध्ये सोयाबीन देत होतं, कारण त्यापेक्षा तिथं दिलेलं चांगलं असं काहींचं मत पडलं. आता भारतातलं सोयाबीन उत्पादन बघूया. 25-26मध्ये सोयाबीनचे उत्पादन 105 लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता वर्तवली आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत 17% कमी आहे. मागच्या वर्षी म्हणजे 24-25मध्ये होतं 125.8 लाख मेट्रिक टन, आता 105 लाख मेट्रिक टन. हे प्रोजेक्शन आहे, म्हणजे आता जे येईल त्याचं ते प्रोजेक्शन असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं सोयापेंडची निर्यात, त्याच्यावर एक बाजारभाव ठरत असतात. भारताच्या सोया मिल निर्यातीत 24-25 या वर्षी म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत घट झालेली आहे. आणि 24-25साठीचा जो अंदाज आहे निर्यातीचा त्याच्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढे पण घट होईल, मागच्या वर्षी झालेली आहे. आता ते किती झाली, माफ करा 24-25 नाही 25-26चा जो अंदाज आहे तो अंदाज वर्तवण्यात येतो आहे 8.50 लाख मेट्रिक टनाचा, जो 17.80 लाख मेट्रिक टन होता. एकूणच जागतिक परिस्थिती, अमेरिका आणि व्यापार करार याचे पण काही गोष्टी आहेत, तर त्याचाही त्याच्यावर परिणाम होताना दिसतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जो तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की सोयाबीनचे बाजारभाव काय राहू शकतील. त्यासाठी मागच्या 2 वर्षांचे अंदाज जे आहेत, माफ करा बाजारभाव काय आहे ते आपण बघूया. 25-26साठी खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किंमत आहे 5328 प्रति क्विंटल. मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षाच्या सोयाबीनमध्ये आता MSPच्या दिशेनं आणि MSP ओलांडण्याची शक्यता आहे. आता मागच्या सरासरी काय ते बघूया. मे 23मध्ये 5026 राहिलेली आहे. एप्रिलच्या याच्यामध्ये माफ करा मेची सरासरी, आणि मे 24मध्ये 4568 राहिली. आणि आता मे 25-26मध्ये जो स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी अंदाज दिलेला आहे कृषी विभागाच्या, तो अंदाज आहे 5500 ते 5850. सरासरी 5500 ते 5500पर्यंत सोयाबीन जाईन. याचा अर्थ जास्तीत जास्त किमती, जास्तीत जास्त बाजारभाव हे याच्यापेक्षा निश्चितच जास्त राहतील. ते 6000, काही ठिकाणी 6000ची पातळी ओलांडू शकतात, पण सरासरी 5500 ते 5850 म्हणजे सोयाबीन हमी भाव ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानुसार तुम्ही माफ करा विक्रीचं नियोजन करा किंवा साठवण्याचं नियोजन करा किंवा लागवडीचं नियोजन करा. यंदाचा जो अंदाज आहे अल निनोमुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे आणि लागवडही कमी राहण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.